मोहरी तडतडेल एवढं तेल गरम केलं आहे. मी गॅस बंद करते. साधारण ही 4 टेबलस्पून शोप मोठीवाली थोडीशी भाजून जाडी दळून घेतली आहे. हा हिरा हिंग ह्याची पावडर करून घेतली आहे मी. खूप स्ट्रॉंग असतो हा. मेथीची पण पावडर करून घेतलेली आहे. थोडंसं तेल आधी गार होऊ द्यायचं आहे आपल्याला. मी आज आपल्याला दाखवणार आहे कैरीचं लोणचं. हे 2 किलो कैऱ्या आहे. यात मी 1.5 वाटी मीठ घातलं आणि ह्याला असं छान पाणी सुटलं आहे. आपण बघू शकता. ह्या पाण्यामुळे आंबटपणा येतो ह्या पाण्यात आणि कैरीचा आंबटपणा ह्या पाण्यात येतो आणि ते रस आपला जो होतो खार लोणच्याचा तो छान असा आंबट होतो. लोणचं टिकायला मदत होते. लोणचं खराब होत नाही. आणि बाजारातनं ह्या कापून आणलेल्या कैऱ्या आहे. काल मी ह्याला मीठ लावून ठेवलं होतं. मेथीची पूड 2 चमचे. यात घालणार आहे थोडे मिरे. ही शोप आहे ही पण घालते. मोहरीची डाळ आणि तिखट तेल गार झाल्यावर घालावे. 2 किलो कैऱ्यांना 5 ग्रॅम एवढा हिंग घालावा आणि लोणच्यासाठी हिरा हिंग वापरावा. मी घेतली आहे अर्धी वाटी हळद, 1 वाटी भरून तिखट, 1 वाटी मोहरीची डाळ, 50 ग्रॅम माझ्याजवळ सरसू होता. तर ह्या सरसू अख्खा होता तो मी त्याला पूड करून घेतली आहे. ही पूड आपण यात घालणार आहे. वाटलेली सरसू तेलात घातली. थोडं तेल हलवून घ्यायचं आहे. सारा रिफाइंड ऑइल घेतलं आहे आणि साधारण मी 1 किलो तेल त्याची फोडणी बनवली आहे. आता आपण घालूया ही मोहरीची डाळ. तेल मी पाण्यात गार करायला ठेवलं. थोडं कोंबट झालेलं आहे तेल. मी घालते हळद. हलवून घ्यायचं आहे. आणि हे तिखट आपल्याला जितपत तिखट हवं आहे. हे तिखट आहे माझं. जेवढं तिखट हवं आहे तसं घालू शकता. साधारण आणखीन अर्धी वाटी तिखट घालते. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि गार झालं की कैरीत घालायचं आहे. फोडणी पूर्ण गार झाल्यावरच लोणच्यात घालावी. आता फोडणी पूर्ण गार झालेली आहे. ती आपण लोणच्यात घालून घेऊया. असं ह्याला हलवून घ्यायचं. आता उद्या ती मोहरी रात्रभर छान फुलेल आणि मग मेथी पण आपण ह्यात घातली आहे. तर त्यामुळे मेथीमुळे ह्याचा रस जो आज असा पातळ वाटतो आहे तो उद्या घट्ट होऊन जाईल. सगळे दूर याला छान हलवून घेतलं. सगळीकडे ह्याचा मसाला लागलेला आहे. आणि आता आपल्याला हे लोणचं जे आहे हे तयार आहे. उद्या मी आपल्याला दाखवते कसं तेल त्याचं वर येईल. छान वर तेल पण सुटलं आहे आणि हे बघा रस पण घट्ट झाला आहे. काल किती पातळ होता. आपलं लोणचं तयार आहे. अशी चिनीची बरणी आहे आणि ह्यात मी हे लोणचं भरून वर्षभर प्रिझर्व करणार आहे. हे लोणचं छान मुरलेलं आहे. तर मी याला भरते. आपल्याला ही रेसिपी कशी वाटली? आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. त्यामुळे नवनवीन रेसिपीज आपल्याला बघायला मिळतील. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.
पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि मुख्य म्हणजे खात राहा.